बघा, नवी मुंबई करता सुजलाम सुफलाम आणि भयमुक्त नवी मुंबई, लोकाभिमुख महानगरपालिका असं नवं सरकार आणण्याच्या दृष्टीने आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतोय। चांडाळ चौकडीच्या नातेवाईकांच्या जाचातून केवळ टेंडरयुक्त जी महानगरपालिका ज्यांनी केली होती त्यांच्यातून मुक्त करण्याकरता शिवसेनेने हे पाऊल उचललेलं आहे। जी कामगार वस्ती आहे, माथाडी कामगार आहेत, कामगार वर्ग आहे, त्यांना त्यांच्या हक्काची चांगली घरं देणं, मोठी घरं देणं, 24 तास पाणी पुरवठा करणं, ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते देणं, चांगले फुटपाथ देणं, केवळ मलमपट्टी नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईचा विकास, एम्सच्या धर्तीवरती या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवणं, त्याचबरोबर यामध्ये एक चांगलं टुरिझम सेंटर बनवणं, त्याचबरोबर विविध पद्धतीने नवी मुंबई सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत। आमची जी लढाई आहे ती शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध NJP पार्टी, ही भाजप नाही आहे, BJP नाही आहे, NJP नाईक जनता पार्टी यांच्याबरोबर आमची लढाई आहे। नगरसेवक हे काम करणारे तिथे आम्हाला निवडून द्यायचे, नंदी बैलाप्रमाणे गुबू गुबू केल्यावरती मान हलवणारे स्वतःचे नातेवाईक आम्हाला नको आहेत। सर्वसामान्य जनता, जी जनता नवी मुंबईमध्ये या ठिकाणी काम करते, या ठिकाणी राहते, यांच्यातील प्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पाहिजेत। नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारे, सूर्याला चंद्र म्हणणारे आणि चंद्राला सूर्य म्हणणारे नगरसेवक लोकप्रतिनिधी नको आहेत। नवी मुंबईचे विकास करणारे लोकप्रतिनिधी आम्हाला हवेत। तुम्ही नोव्हेंबर संघाचे लोक आमच्या बरोबर आहेत। एक संघ म्हणजे सर्व जाती गोष्टीतील, सर्व विविध भाषेतील, विविध प्रांतातील, सर्व राज्यातील लोक एक संघ म्हणून नवी मुंबईचा विकास करणार। फक्त स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबातील मंडळी नव्हे तर एक संघाप्रमाणे सर्व समाजातील प्रतिनिधी, सर्व राज्यातील प्रतिनिधी, सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी एकत्र येऊन काम करणार, त्याला आम्ही एकसंघ म्हटलंय। तुम्ही अर्थ जर संघ घेत असाल तर तुमचा म्हटलं का? नाराज असलेली हे बघा, नाराज गट आहे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे नाराज कोण आहेत, काय आहेत, परंतु आमची लढाई ही भाजपशी नाही आहे। आम्ही केंद्रातील नरेंद्र मोदींजींचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे, त्यांच्या सोबत आम्ही काम करतोय। तुम्ही मला एक तरी उदाहरण द्या, नरेंद्र मोदी असतील, अमित भाई शाह असतील, भारतीय जनता पार्टी असेल, त्याच्यावरती विरोधक जे टीका करतात त्याला एक तरी उत्तर या नवी मुंबईतून आलेलं आहे का? एक तरी उत्तर, प्रत्युत्तर। या उलट जी लोक माननीय मोदी साहेबांवर, माननीय फडणवीस साहेबांवर, माननीय अमितभाई शाह, माननीय केंद्राचं धोरण असेल त्याच्यावर टीका करतात, अशा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे अशा व्यक्तींबरोबर यांच्या BKC मध्ये कुठल्या हॉटेलमध्ये मीटिंग होतात, त्यांचा एकोपा कसा आहे याची उदाहरणं आपल्या समोर आहेत। भाजपच्या केंद्रीय धोरणाविरुद्ध ज्यांनी टीका केली त्यांच्यावर यांनी कधी टीका केली आहे का? या उलट यांनी शिवसेनेवर टीका केली, जी शिवसेना केंद्राच्या धोरणासोबत आहे, जे मोदी साहेबांसोबत आहे, त्यांच्यावर या टीका करण्यात यांचा अख्खा दिवस जातो। परंतु भाजपच्या विरोधकांवरच्या विरोधात एक चकार शब्द यांच्याकडनं येत नाही, तुम्ही तपासा। मला सांगितलं की यांचा व्यवसाय काय, काही नाही। ज्या ठिकाणी एका बाजूला पुनर्विकासाला विरोध करायचा आणि प्रत्येक ठिकाणी चिरंजीवांना खंडणी वसुली करायची। मिस्टर 5% कोण होते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। अहो मला सांगा, शिक्षण मंडळातल्या विद्यार्थ्यांच्या दुधामध्ये पैसे खाणं, तुमच्या कपड्यामध्ये पैसे खाणं, बुटामध्ये पैसे खाणं, त्याला हरामचा पैसा म्हणतात। चिक्कीमध्ये पैसे खाणं,
तर या शहराला माहीत आहे की कुणी लुटलेलं आहे, मिस्टर 5% कोण आहे. त्यामुळं त्यांनी शिंदे साहेबांबाबत बोलू नये. शिंदे साहेबांची उंची आणि यांची उंची याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. शिंदे साहेबांची दखल अख्ख्या राज्याने देशाने घेतली. यांना मानपूरच्या पलीकडे कोणी ओळखत नाही. यांच्याकडे कुठलं खातं हे लोकांना माहीत सुद्धा नाही. यांना महापालिकेच्या पलीकडे कोणी ओळखत सुद्धा नाही. त्यामुळं त्या टीकेला आम्ही भीक घालत नाही. शिंदे बाबतीत यांना असूया आहे, कारण शिंदे साहेब एक सर्वसामान्य कार्यकर्त्यातून, सर्वसामान्य नगरसेवकामधून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री झाले, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे सर्वोच्च नेता आहेत. आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांसमोर बाजूला बसतो. तोच माणूस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बसतो, तोच उपमुख्यमंत्री म्हणून बसतो. आणि माननीय आपले जे काही नामदार आहेत, स्वतःला नवी मुंबईचे मुख्यमंत्री समजतात, त्यांना नवी मुंबई पलीकडे त्यांना स्थानच नाही आहे. गेले कित्येक वर्ष मंत्रिपदापासून वंचित होते. आत्ता त्यांना मंत्रिपद दिलं आहे, ते सुद्धा त्यांना जंगलात पाठवलं आहे, जंगलाचं नेतृत्व करायला त्यांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये एक पोटदुखी आहे, एक असूया आहे. कोण शिंदे साहेबांवरती ते आरोप करतात? तुम्ही सांगा. आता जे ते काही मंत्री झालेले आहेत, यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती. शिंदे साहेबांनी जर पाऊल उचललं नसतं तर हे आता मंत्री झाले असते का? नाही. त्यांना रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, ते जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांच्याबद्दल सुद्धा पोटदुखी होती. स्वतःच्या पक्षातील रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल सुद्धा त्यांची पोटदुखी होती. केंद्रीय मंत्र्यांबद्दल तुमच्या केंद्रीय मंत्र्यांबद्दल पोटदुखी आहे. त्यामुळे केवळ पोटदुखी ही आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होतंय याची आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर ही पोटदुखी आहे, त्यांची हा राग आहे. त्यांनी आरोपी केला होईल का तुमचा सर? काही प्रदूषण वाढतंय, त्यासाठी STP प्लॅनची गरज आहे, वेगवेगळे स्प्रिंकलर लावण्याची गरज आहे, जागोजागी या ठिकाणी झाडं लावण्याची गरज आहे. तुम्ही पहा काय परिस्थिती आहे या ठिकाणी, नवी मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे. तुम्ही MIDC एरियामध्ये जा, बघा झोपडपट्टी कशी बकालपणे चालली. त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था आहे, महिलांना शौचालय नाही आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत. या तुम्ही ठाणे शहरात चला, त्यांनी व्हिजिट करावं. फक्त बेलापूर भागातले मुख्य रस्ते नाही त्यांनी दाखवावेत. जर आतमध्ये ग्रामीण भागात बघा काय परिस्थिती आहे. जी जुनी गावं आहेत, अरे स्मशानभूमीमध्ये ज्या ठिकाणी प्रेत जाळतात त्या ठिकाणी शेड नाही आहे, त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत. कसली 25 वर्ष सत्ता तुम्ही भोगली. तुमच्या कामगार वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये तुमच्याकडे कामं महानगरपालिका करत नव्हती. अरे महानगरपालिका टॅक्स घेते, लोकांकडनं टॅक्स घेते आणि त्या ठिकाणी कामं करू शकत नाही म्हणून उत्तर देते. 25 वर्ष तुम्ही सहन कसं केलं? या गोष्टी बदलल्या, शिवसेनेने बदलल्या, एकनाथ शिंदे साहेबांमुळे बदलल्या गेल्या. पुढचा महापौर कोण